तुम्ही बघत आहात जनमत मराठी। केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी काळाराम मंदिराबाहेरील प्रवेश सत्याग्रह स्मृतिस्तंभाला अभिवादन केले। यावेळी धम्म परिषदेसाठी देश विदेशातून आलेल्या भंतेंनी धम्मवंदना करत अभिवादन केले। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठीचा सत्याग्रह सुरू केला होता। या सत्याग्रहादरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले। या प्रसंगाचे स्मरण म्हणून शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृतिस्तंभाला अभिवादन केले आहे। मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही सुद्धा हिंदू आम्ही दलित असलो त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभावाची भूमिका ठेवू आम्ही पुढे जायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत। तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न होतं। त्या दिशेने देश पुढे जात आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते मोठे नेते होते। तरी ते भारतीयांचे सगळ्यांच्या लाडके नेते होते, देशाचे संविधान शिल्पकार होते। त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांनंतर आमचे प्रकाश सोंडे आहेत, आदरणीय बनते सुगत आहेत, राहुल बोलीजी आहेत, असे सर्व आम्ही असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मभावाच्या संकल्पनेला आम्ही उजाळा देत आहोत अशी आम्हाला आमची भावना आहे। जबाबदारी न्याय